कोंढवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाकडून कौसरबाग परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन. रमजानच्या या पवित्र महिन्यात सर्वांना सुख शांतीचा अनुभव घेता यावा आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रमजानच्या काळात कोंढवा आणि कौसरबाग परिसरात गर्दी जास्त असल्याने प्रशासनाकडून खालील नियमाची अंमलबजावणी केली जाते. 1. फुटपाथावर अतिक्रमण. फुटपाथ हे पादचाऱ्यांच्या चालण्यासाठी असतात. तिथे शेगड्या, कोळसा किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावल्यास चालणाऱ्यांना त्रास होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. अशा अतिक्रमणावर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सामान जप्त करण्याची कारवाई करू शकते. 2. अग्निसुरक्षा. रस्त्यावर किंवा फुटपाथवर उघड्यावर शेगडी वापरणे धोक्याचे आहे. गॅस सिलेंडर किंवा कोळशाच्या शेगडीमुळे आग लागण्याची भीती असते, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी. हॉटेल मालकांनी स्वयंपाकाची सर्व व्यवस्था हॉटेलच्या आत किंवा अधिकृत जागेतच करणे बंधनकारक आहे. 3. वायू प्रदूषण आणि धूर. रस्त्यावर शेगडी लावल्यामुळे निघणारा धूर थेट नागरिकांच्या आणि वाहन चालकाच्या डोळ्यात, नाकात जातो, त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. 4. पोलीस कारवाई. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांकडून दंडात्मक कारवाई किंवा कलम 188 नुसार नोटीस बजावली जाऊ शकते. 2. वाहतूक शिस्त. कौसरबाग आणि मस्जिदच्या परिसरात वाहने रस्त्यावर उभी न करता नियुक्त पार्किंग मध्येच लावावीत. रस्त्यावर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. कोंढवा पोलीस स्टेशन आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून हा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करूया. निमंत्रक आयोजक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे. जेणेकरून वाहतुकीला त्रास होईल मी पहिल्यांदा तुम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगितलं. परत प्रत्येक हॉटेल मालक, चालक यांना देखील नोटीस दिलेल्या आहेत. तरी देखील आपण आज पण ऐकलेलं नाही. त्यामुळे मला नाईलाजास्तव ही कारवाई करायची वेळ आलेली आहे. मी परत तुम्हाला अजून एकदा सांगतो की तुमच्या प्रिमाइसेसच्या बाहेर रोडवर कोणताही खाद्यपदार्थ विक्री होणार नाही याची प्रत्येक हॉटेल मालकांनी काळजी घ्यायची आहे. जेणेकरून मला परत या ठिकाणी कारवाई करायला लावू नका. रमजान महिना आहे, सगळ्यांनी व्यवस्थित, तुमचेच लोक आहेत जे व्यवस्थित घरी जायला पाहिजे, ट्रॅफिक जाम व्हायला नाही पाहिजे, हाच या कारवाईचा मागचा उद्देश आहे. त्यामुळं यापुढे प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे की आपली जे खाद्य विक्री आहे ती रोडवर होणार नाही, जेणेकरून वाहतुकीस अडथळा होईल. अशा पद्धतीने कोणीही बाहेर खाद्यपदार्थ विक्री करणार नाही. पारस मोथा यांचा रिपोर्ट.